नमस्कार. मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण फॅट आणि SNFचा रेट चार्ट कशा प्रकारे सेट करू शकतो. तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती आपल्याला आल्यानंतर इथे दरपत्रक दिसून येते. या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती बदल करा असं ऑप्शन दिसून येते. याला क्लिक करायचं आहे. बदल करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असे पेज दिसून येणार. तर याच्यामध्ये आपल्याला फॅट स्टेप आणि SNF स्टेप विचारलं जातं आहे. तर सुरुवातीला आपण फॅट स्टेप सेट करायच्या, त्याच्यानंतर SNF स्टेप. तर फॅट स्टेप सेट करताना फॅट स्टेपच्या समोर प्लस बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्लस बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे स्टेप विचारली जाते, स्टेप रक्कम विचारली जाते. तर सुरुवातीची स्टेप आपली काय असेल ती स्टेप इथे टाकायची असते. जसं की मी 2.5 पासून माझा फॅट सुरुवात करत आहे आणि 2.5च्या पुढे स्टेप रक्कम म्हणजे 2.5च्या पुढे किती पैशांनी वाढ होईल ती रक्कम आपल्याला इथे टाकायची असते. जसं की मी 0.50 पैशांनी 2.5च्या पुढे वाढ करणार आहे. तर मी स्टेप आणि स्टेप रक्कम टाकलेली आहे. त्याच्यानंतर ही स्टेप मी सेव्ह करत आहे. तर ही स्टेप तुम्ही बघू शकता सेव्ह झालेली आहे. तर हे 50 पैसे मला 3 झिरोपर्यंत ठेवायचे 2.5 पासून. तर मी पुन्हा अधिक बटनावरती क्लिक केलं आहे आणि इथे 3.0 टाईप केलं आहे. तर 3.0च्या पुढे किती पैशांनी वाढ होईल तर ती रक्कम आपल्याला इथे टाकायची असते. तर मी 3.0च्या पुढे 30 पैशांनी वाढ ठेवणार आहे. तर रक्कम टाकल्यानंतर ठीक आहे म्हणायचं. तर 2.5 आणि 3.0च्या स्टेप्स आपल्यासमोर आलेल्या आहेत. तर आता हे 30 पैसे 3.5 पर्यंत मला ठेवायचे. तर फॅट स्टेपमध्ये पुन्हा अधिक बटनावरती क्लिक करायचं, 3.5 टाईप करायचं आणि 3.5च्या पुढे किती पैशांनी वाढ होईल फॅटमध्ये तर ती रक्कम इथे टाकायची आहे. जसं की मी 20 पैशांनी वाढ करणार आहे 3.5च्या पुढे ती 50 पर्यंत. तर मी 3.5ची स्टेप तयार केलेली आहे. त्याच्या पुढे 30 पैशांनी वाढ झालेली आहे आणि ही मी 5.0 पर्यंत ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या स्टेप तयार झालेल्या आहे. 2.5च्या पुढे मी 50 पैशांनी वाढ ठेवलेली 3.0 पर्यंत, 3.0च्या पुढे वाढ ठेवलेली 30 पैशांनी ती 3.5 पर्यंत आणि 3.5च्या पुढे जी वाढ ठेवलेली आहे 20 पैसे ती 5.0 पर्यंत. तर सेम प्रोसेस आपल्याला SNF मध्ये पण अप्लाय करायची. जसं की SNF स्टेप आता फॅट स्टेप आपल्या रेडी झालेल्या आहे आणि SNF स्टेप आता आपण बनवणार आहोत. तो SNF स्टेपमध्ये प्लस बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीची SNFची स्टेप विचारते. जसं की मी 7.5 पासून माझ्या SNFची सुरुवात करत आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तर 7.5 पासून मी सुरुवात केली. 7.5च्या पुढे मी 50 पैशांनी वाढ ठेवणार आहे. 50 पैशांनी वाढ ठेवल्यानंतर त्याला ठीक आहे म्हटलं, ती स्टेप आपली रेडी झालेली आहे. पुन्हा SNF स्टेपवरती क्लिक करायचं. तर ही 50 पैसे मी 8.0 पर्यंत ठेवणार आहे. तर 8.0 पर्यंत ठेवल्यानंतर 8.0च्या पुढे किती पैशांनी वाढ होईल जसं की मी 30 पैशांनी वाढ करत आहे. तर तुम्ही बघू शकता 7.5 ते 8.0 50 पैसे मी ठेवलेले आहे आणि 8.0च्या पुढे 30 पैशांनी वाढ ठेवलेली आहे ती मी 8.5 पर्यंत ठेवणार आहे. तर प्लस बटनवरती क्लिक केल्यानंतर स्टेप टाकायची 8.5 आणि 8.5च्या पुढे किती पैशांनी वाढ होईल तर मी 20 पैशांनी वाढ ठेवत आहे आणि ठीक आहे म्हणत आहे. तर तुम्ही बघू शकता 8.5ची स्टेप आपली रेडी झाली. 8.5च्या पुढे 20 पैशांनी वाढ मी ही 9.0 पर्यंत ठेवत आहे. तर 9.0 हा माझा शेवटचा SNF असणार आहे. तर तिथून पुढे मी कुठल्याच प्रकारची वाढ नाही ठेवत आहे. तर 9.0 मी टाईप केलं आहे आणि रक्कममध्ये 0 टाईप केलं आहे म्हणजे माझा SNF इथे लॉक झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता 7.5 ते 8.0 50 पैसे, 8.0च्या पुढे 30 पैसे आणि 8.5च्या पुढे 20 पैसे म्हणजे 8.0 ते 8.5 30 पैसे आणि 8.5च्या पुढे मी 20 पैसे ठेवलेले आहे. तर मला 3.5 8.5ला इथे 3.5 8.5ला मला 34 रुपये ठेवायचं आहे. तर इथे आपल्याला 8 रुपये दिसून येतोय म्हणजे 34ला 8 रुपये. तर किती पैसे आपले कमी पडत आहे याच्यामध्ये 26 रुपये आपल्याला कमी पडत आहे. तर सुरुवातीची रक्कम जिथे की आपल्याला निळ्या रंगामध्ये 0 दाखवत आहे तर इथे सुरुवातीची रक्कम मी 26 टाकली आणि ठीक आहे म्हटलं. तर आपण 26 टाकल्यानंतर चेक करूया रेट चार्ट आपला झालेला आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता 3.5 आणि 8.5ला आपल्याला 34 रुपये रेट आलेला आहे. तर अशा प्रकारे फॅट आणि SNFनी रेट चार्ट तुम्ही सेट करू शकता. रेट चार्ट सेट झाल्यानंतर याला सेव्ह करायचे. तर अशा पद्धतीने तुमचा रेट चार्ट तयार होऊन येतो. तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये फॅट आणि SNFचा रेट चार्ट सेट करू शकता. धन्यवाद.
मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो. धन्यवाद.